नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील कविता क्रमांक 2 श्रावण महिन्यात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. त्यातील अ. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. उत्तर आहे श्रावण. कंसामध्ये लिहिलं आहे सरावण. दुसरं, मोराच्या संगतीने नाचणारी मोरणी. तिसरं, रात्री डुरुक डुरुक करणारा बेडूक. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. इंद्रधनुष्य, ढगांचा गडगडाट, मोराचा नाच आणि रिमझिम पाऊस. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसते. झाडे हिरवीगार होतात आणि सर्वत्र आनंदी वातावरण असते. पुढचा प्रश्न आहे, मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? उत्तर: मोर पिसारा फुलवून नाचतो. बेडूक रात्री डुरुक डुरुक आवाज करून पावसाचा आनंद व्यक्त करतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागा भरा. त्यातील अ. 7 रंगाचा तोरण कसा अवघारी चोवलं. दुसरं, काळजात धाकधूक टिंबटिंब किल्लोर करती इंगा. पुढची रिकामी जागा, श्रावण महिन्यात टिंबटिंब भुरुक भुरुक पाणी. आणि शेवटची रिकामी जागा, धारा नाचत नाचत टिंबटिंब धरते ताल. उत्तर आहे एवा. प्रश्न क्रमांक 5. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. उत्तर: अवघारी, चोवड, इंगा, किल्लोर, धाकधूक, भुरुक भुरुक आणि वाटात माटात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6. 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर आहे आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य. विचार करा व सांगा. पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो? उत्तर: पावसामुळे शेतीला पाणी मिळते, पिके चांगली येतात आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते. पुढचा प्रश्न आहे लिहिते होऊया. त्यातील पहिला प्रश्न, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. अ. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. उत्तर: श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, काळजात धाकधूक इंगा किल्लोर करते. पुढचा आहे श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते. या अर्थाची ओळ आहे, श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. पुढचा प्रश्न, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळीत माहिती लिहा. श्रावण महिना माझा आवडता महिना आहे. या महिन्यात भरपूर पाऊस पडतो. झाडे हिरवीगार होतात. मोर नाचतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. खेळूया शब्दांशी. त्यातील पहिला प्रश्न, समानार्थी शब्द लिहा. अ. मोर, मयूर. पाणी, जल. रात्र, निशा. कान, कर्ण. ढग, मेघ. वीज, विद्युलता. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यातील अ. मोठा, लहान. कमी, जास्त. जवळ, दूर. प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. त्यातील अ. श्रावण शब्द आहे सरावण. आभाळी, अवारी. काळजात, कारजात. थाटात, धावत माटत.
अशा प्रकारे आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील कविता क्रमांक 2 श्रावण महिन्यात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.